मराठवाड्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका 640 गावांमधील शेतकऱ्यांचं पीक नष्ट शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन लातूरच्या औसा तालुक्यातील तिरणा नदीला पुरामुळे नदीकाठच्या 200 एकरवरील पिकांना फटका सोयाबीन तूर ऊस पिकाचं सर्वाधिक नुकसान उजनी गावात देखील पुराचं पाणी शिरल्याने अनेक दुकानांचं नुकसान सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश बेडच्या परळीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आमदार धनंजय मुंडेंकडून नुकसानीची पाहणी बेडच्या आष्टी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनवणेंकडून पाहणी ओढावलेली परिस्थिती सांगताना तरुणाच्या डोळ्यात आलं पाणी परभणीत अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान परभणीचे आमदार राहुल पाटील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी ट्रॅक्टरवरून केली शेती नुकसानीची पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा आमदारांचा अधिकाऱ्यांना निर्देश विष्णुपुरी प्रकल्पातील विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ त्यामुळे गोवर्धन घाट येथील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचं आवाहन परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प 100% भरला प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जळगावच्या मुक्ताईनगरमधील गौरक्ष गंगा नदीला पुरात तरुण वाहून गेल्याची घटना पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण अवकाळी पावसाने नद्यांना पूर पावसाचं पाणी घरात शिरलं महिलानगरच्या राहुरीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीन कापूस आणि कांद्याची पिकं पाण्याखाली शेतात पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी जळगावमधील सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश पाऊस पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुऱ्हा हिवरा उमरा पारंबी राजुरा वडोदा व गावं पाण्याखाली सर्वत्र पाणी साचल्याने शेतीसह घरातील साहित्याचंही मोठं नुकसान पावसामुळे जालन्यातील विविध शहराला पाण्याचा वेढा कोठारीनगर भागातील अनेक घरात पाणी शिरलं जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्याचंही मोठं नुकसान परिसरातील रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप नांदेड जिल्हा 6,48,00,000 हेक्टरवर खरीप पिकाचं नुकसान हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल बुलढाण्याच्या सिंदखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस शेतात पाणी साचल्याने शेतीसह पिकांचं नुकसान ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुण्यात काँग्रेसचे वडगाव शहरी उपाध्यक्ष सचिन भोसलेंचे पाण्यावर चालणारी गाडी आणि नंबर प्लेट हातात घेत अनोखं आंदोलन गेल्या 2 वर्षापासून अनेक तक्रारी करूनही उपाययोजना न केल्याने निषेध आंदोलन सचिन भोसलेंची माहिती भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात रोजगार हमीच्या कामात मोठा घोटाळा उघड हिवरा गावात पांढरण रस्त्याचं काम न करता फक्त कागदावर नोंदी दाखवल्या सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी सरपंचांनी सर्व आरोप फेटाळले मराठवाड्यातील रखडलेले महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये रास्ता रोको हैदराबाद गॅझेट कोळी समाजाला लागू करा नोंदीप्रमाणे महादेव कोळी समाजाची जात प्रमाणपत्र द्या आंदोलकांची मागणी हिंगोलीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको संभाजीनगर ते नांदेड हिंगोली वाहतूक पूर्णपणे बंद महिलांचाही मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग बीडमधील बंजारा मेळाव्यात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल तरुणाचे रोहित पवार आणि राजेश टोपेंसोबतचे फोटो व्हायरल बंजारा एकच नाही अशी घोषणाबाजी या तरुणाने केली होती परभणीत सलग 6व्या दिवशी बंजारा समाजाचं आंदोलन सुरू एसटीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही आंदोलकाची भूमिका इतर राज्यांमध्ये बंजारा समाज एसटीमध्ये समाविष्ट असून महाराष्ट्रात का नाही आंदोलकांचा सवाल सोलापुरात बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं बंजारा समाजाची मागणी हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार एसटीतून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी नंदुरबारच्या धडगाव शहरात सर्व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा आदिवासी समाजात धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी 12 प्रस्ताव अर्ज नाशिकच्या उमराणीमध्ये कांदे उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडामध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात आंदोलन। लक्ष्मण हाकेंविरोधात महिलांच्या घोषणा, हाकेंनी मराठा मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध। पीएचडी संशोधक विद्यार्थ्याचे पुण्यात गुडलक चौकात ठिय्या आंदोलन। 3 वर्षापासून फेलोशिप न मिळाल्यानं विद्यार्थी आक्रमक, तातडीने फेलोशिप देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बँकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई करत सेवेतून बडतर्फ केल्याचा आरोप। कुटुंबासहित ज्ञानेश्वर गवळींचं बेमुदत आमरण उपोषण सुरू। बुलढाण्यात लहुजी शक्ती सेनेचे महिलांसह आमरण उपोषण। मेहकर तालुक्यातील कळमेश्वरमधील काही युवकांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपीवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी। नाशिक पंचायत समितीवर पाण्यासाठी महिलांचा मोर्चा। भर पावसात महिलांचं आंदोलन। 3 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस। गावागावात अजूनही टँकरवर पाणी पुरवठा। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर। रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 20 दिवसांपासून संपावर। 150 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या। रुग्णांचे हाल। डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढावा, रुग्णांची मागणी। पुण्याच्या मंचरमधील दर्ग्याखालील भुयार वादावर बैठकीत तोडगा। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दोन्ही समाजाच्या बैठकीत तोडगा काढल्याने शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार। बीडच्या मोमीनपुरा भागातील गुंडांची कारागृहातून सुट्टाच मिरवणूक। गुंडावर सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची ही कारवाई। ठाण्याच्या कोळसेवाडीत पोलीस ठाण्यातील राड्याप्रकरणी गणपत गायकवाड, निलेश शिंदेसह इतर 3घांची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी कल्याण न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता। गोळीबार प्रकरणी मात्र गणपत गायकवाडांचा मुक्काम कारागृहातच। जालन्यातील बसस्थानक परिसरात 2 गटात हाणामारी। आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना हाणामारीची घटना। खोतकरांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न, एकाच्या कांचीला लगावली। अमरावतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा। माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटलांच्या बॅनरवर उपनेत्या प्रीती बंड यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण। काही महिन्यांपूर्वीच प्रीती बंड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश।